नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे विनोद तावडे 2019च्या निवडणुकीत तटस्थ राहिले होते. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक सहकारी असलेले तावडे राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकले गेल्याचा दावा देखील झाला होता. मात्र त्यांच्या शांत आणि निष्ठावान पाठिंब्याच्या जोरावर ते केंद्रात पुन्हा सत्तेस्थानी आले. त्यांच्या उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्यामुळे आणि निवडणूक व्यवस्थापनामुळे ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी बनले. विनोद तावडे भाजपचे तारणहार ठरणार. 6 वर्षांपूर्वी बाजूला सारले गेलेले तावडे उत्तर प्रदेशचे प्रभारी. निवडणूक जिंकण्याचं तंत्र अवगत असल्यानं पक्षाची मोठी जबाबदारी. भारतीय राजकारणात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीत संयम, समर्पण आणि संघटनात्मक क्षमता अतुलनीय आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास याचं उत्तम उदाहरण आहे. तावडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानलं जातं. राज्यातील फडणवीस सरकारमधील एक शक्तिशाली मंत्री असलेल्या तावडे यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी अचानक तिकीट नाकारण्यात आलं. तेव्हा राजकीय वर्तुळात त्यांची राजकीय कारकीर्द संपली असं मानलं गेलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या राजकीय अन्यायाबाबत कोणतीही कुरबुर न करता ते अत्यंत शांत राहिले. त्यांच्या याच शांततेनं त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आणि त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे पुनरागमन केलंय ते त्यांचे संघटनात्मक कौशल्य अधोरेखित करणारं ठरलंय. आज वितीस तावडे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एक महत्त्वाचे दुवा ठरले. राज्याच्या राजकारणात ज्या विनोद तावडेंना त्यांच्या सहकार्यांकडून उपेक्षित ठरवलेलं असतानाही त्यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर एक भक्कम स्थान निर्माण केलंय. परिणामी बिहार नंतर आता देशातील सर्वात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेश प्रभारी पद गेल्या 2 वर्षांपासून रिक्त होतं. यापूर्वी 2022 पासून तावडे बिहारचे प्रभारी होते आणि त्याआधी ते हरियाणाचे प्रभारी होते. तावडे यांचा राजकीय प्रवास चढ उतारांनी भरलेला आहे. बाजूला सारले जाण्यापासून ते राष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यापर्यंतची तावडे यांची कहाणी एक परिपक्व राजकीय नेता म्हणून अधिक दृढ झाली आहे. 1999 मध्ये तावडे यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि ते हे पद भूषवणारे सर्वात तरुण नेते ठरले. पक्षाच्या मुख्य प्रवाहाचे ते नेते बनले. 2002 मध्ये पक्षानं त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. 2011 मध्ये ते विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते बनले आणि त्यांनी विरोधी पक्षात मोठ्या उत्साहानं आपली भूमिका बजावली. त्यानंतर 2014 मध्ये पक्षानं त्यांना बोरीवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक जिंकली. सरकार स्थापन झाल्यावर त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्या मंत्रिमंडळात त्यांनी शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली. तथापि 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचं तिकीट अचानक नाकारण्यात आलं, ज्यामुळे त्यांचं राजकीय करिअर धोक्यात आलं आणि ते पक्षात बाजूला पडल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली. तावडे यांना तिकीट नाकारणे हा तसा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र त्यावेळी त्यांनी कोणावरही टीका टिप्पणी करण्याऐवजी त्यांनी मौन आणि संघटनेप्रती समर्पणाचा मार्ग निवडला. परिणामी पक्षानं पुढच्याच वर्षी त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपवली. विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील छुपे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. 2014 मध्ये तावडे मुख्यमंत्री होतील असा तर्क त्यावेळी काही राजकीय धुरंधरांनी मांडला होता, पण त्यात त्यांचे सहकारी फडणवीस यांनी बाजी मारली. तिकीट कापल्यावर त्यांना त्यामागील राजकारणाची कल्पना होती, मात्र त्यांनी वाट पाहू आणि बघू अशी भूमिका घेत संयम बाळगला.
पक्षासाठी कोणतीही जबाबदारी खांद्यावर घेण्याची तयारी असलेल्या तावडे यांना जे.पी. नड्डा यांच्या टीम मध्ये सामील करण्यात आलं आणि त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर तावडे यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एका वर्षाच्या आत त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी बढती मिळाली. त्यांच्याकडे हरियाणाचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास संपादन केला आणि आपली राजकीय वाटचाल वेगानं सुरूच ठेवली. 2022 मध्ये विनोद तावडे यांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बिहारमध्ये प्रचंड यश मिळवलं आणि जेडीयू सोबत आघाडी सरकार स्थापन केलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील एनडीएनं बिहारमध्ये चांगली कामगिरी केली. एनडीएचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी जागा वाटप आणि मित्रपक्षांमधील अंतर्गत वाद कौशल्याने हाताळले, ज्याचे प्रभावी परिणाम मिळाले. त्यांच्या कार्यनिष्ठेनं प्रभावित होऊन जे.पी. नड्डा आणि आता नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कायम ठेवण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय सदस्य नोंदणी मोहिमेचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या काळात त्यांनी केवळ 15 दिवसात देशभरात 5 कोटी नवीन सदस्य जोडले. आता तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तेथील जातीपातीचं राजकारण, तेथे हाती असलेली सत्ता टिकवून ठेवणं आणि पारंपरिक मतपेढ्यांना आकर्षित करणं अशी आव्हानात्मक जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे. दिल्लीच्या राजकारणात विनोद तावडे हे पक्षाचे तारणहार ठरत असल्याची जोरदार चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.